एहसास की दूरी में आपके साथ का मानिक चढ़ा, नई पहचान विश्व का दीप जला और रंग गहरा हुआ प्यार का। ये है सप्तरंग। जी हाँ, रेडियो शून्यरी लेकर आया है आपके लिए कार्यक्रम सप्तरंग प्यार का। नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मी डॉक्टर मनीषा, औरंगाबादवरून, आयुर्वेद आणि पंचकर्मतज्ञ. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आयुर्वेदाचे बरेच टॉपिक बघितले. आज आपण एक वेगळ्या विषयाकडे वळूयात. माझी जवळची मैत्रीण आणि शेजारी पण राहते, तिच्या दिरानी काल परवाच सुसाईड केलं. आणि मला असं वाटते की आता त्या वेगळा विषय घेऊया आपण त्या संदर्भामध्ये. एवढं काय घडतं की आपण पूर्ण आपलं जीवन संपवतो. मागच्यांचा किंवा बाकी सगळ्यांचा कोणाचाही विचार न करता तो एक क्षण त्याला कारणीभूत ठरतो. पण त्या क्षणासाठी आपल्या मनामध्ये त्याआधी खूप साऱ्या घटना घडत असतात. आणि तो क्षण आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून आपण तो थांबवू शकतो. तर यानुसार आपण या विषयाकडे वळूयात. विचारांची शक्ती आणि त्याचा प्रभाव. आजच्या टॉपिकचं मी हा विषय घेते की विचारांची शक्ती आणि त्याचा प्रभाव. तर मित्रांनो, शक्तीची आपण अशी व्याख्या करूया की कोणतीही घटना किंवा परिस्थिती याच्या प्रती सकारात्मक कर्म करण्याची योग्यता. कधीकधी आपल्याला असे वाटते की आपण शक्तिहीन आहोत, म्हणून आपली स्थिती, घटना, परिस्थिती लोकांवर किंवा लोकांच्या दयेवर अवलंबून आहे. आणि मग आपण आपले विचार आणि भावना त्यानुसार बदलत असतो. त्यामुळं तणाव निर्माण होतो. हे मुख्यत्वे आत्मविश्वासाच्या अभावाच्या कारणामुळे होत असते. आपण सर्वजण प्रत्येक वेळेला एक गोष्ट सतत करीत असतो, ती म्हणजे विचार. एक गाढ झोपेची वेळ सोडली, त्यानंतर सदैव डोक्यात विचार चालू असतात. विचारामुळे भावना निर्माण होतात. हीच भावना याच्या पुढे जाऊन कोणत्या व्यक्ती किंवा वस्तूच्या प्रती वृत्ती किंवा दृष्टिकोन बनविते. या दृष्टिकोनापासून मग आपले आचरण म्हणजे वागणे बनत असते. कारण आपण दुसऱ्यांच्या बरोबर विचारांची देवाणघेवाण करीत असतो. आपले अनेक व्यवहार किंवा कर्म ह्या सवयी बनून जातात. सवयी सर्व स्तरावर बनत असतात. संकल्प, भावना, दृष्टिकोन आणि आचरण या सर्व स्तरावर सवयी बनतात. आणि जेव्हा या सर्वच गोष्टी एकत्र येतात, तेव्हा अद्वितीय असं आपलं एक व्यक्तिमत्व बनून जातं. आपण आपल्या या व्यक्तिमत्वाला म्हणजेच आपल्या पर्सनॅलिटीला आपल्या संबंधाच्या विश्वामध्ये आणि जीवन जगत असताना विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये घेऊन जात असतो. अशा प्रकारे आपण आपले भाग्य निर्माण करीत असतो. एक प्रकारे चिंतन करणे ही कुठलीही रचना करण्याची पूर्वतयारी असते. निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. चिंतन आपल्यासाठी तर्क होऊ शकते. चिंतन आपल्यासाठी एक नर्क होऊ शकते किंवा हेच चिंतन आपल्यासाठी स्वर्गसुद्धा बनू शकते. तर आपण आता सविस्तरपणे बघूया. आता विचारांची प्रक्रिया किंवा विचार प्रक्रिया कशी असते. आपल्या मनामध्ये जे काही चालत आहे त्या पद्धतीने आपण बोलतो आणि कर्म करतो. यातूनच यश अपयश यामध्ये अंतर पडत जातं. जसे मनात विचार येतात त्यानुसार आपलं कर्म घडत जातं. आपले मन किंवा विचार हेच प्रेरणा, नवीन शोध, स्पष्ट संवादाची रचना आणि श्रेष्ठ निर्णयाचा स्रोत आहे. उदाहरणार्थ,
जेव्हा नकारात्मक आणि व्यर्थ पद्धतीने हे मन विचाराचे कार्य करत असते, तेव्हा तेच मन विवश, निराशाजनक आणि भयाचा सुद्धा स्रोत होऊ शकतो. मनासाठी विचार ही कच्ची सामग्री आहे. जे लोक आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतात ते सतत आपल्या विचारधारेला सुव्यवस्थित करण्यासाठी वेळ देतात. ते आपल्या मनाला एक मूल्यवान खजाना मानतात, ज्या खजान्यामध्ये त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठीच विचारांची रचना होत असते. शांत स्वरूप मन कुठल्याही प्रकारे विचलित आणि बैचेन न होता परिस्थितीचा सामना करण्यासाठी समर्थ होत असते. मित्रांनो, नुसता स्वभाव शांत असणे म्हणजे शांत नव्हे. आंतरिक शांतता म्हणजे मनातील विचार कमी होत जाणे. विचारशक्ती मानवाचे सर्वात शक्तिशाली हत्यार आहे. सकारात्मक विचार करणे हा एक गुण आहे. हे चांगल्या आरोग्याचे, तणावमुक्त, चांगल्या संबंधाचे आणि प्रत्येक कार्याच्या यशाचा आधार आहे. उदाहरणार्थ, जो आपले घर आणि कार्यस्थळावर सकारात्मक आहे, तो या दोन्ही ठिकाणी यशस्वी होणारच. जी व्यक्ती आपल्या अंतःकरणाच्या शोधाच्या तयारीत असते, ती स्वतःच एक सकारात्मक चिंतन करणारी असते. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये, वातावरणामध्ये आपण सामोरे जाऊ शकतो. समस्या किंवा प्रॉब्लेम्स म्हणजेच कमजोर मनाची रचना आहे. आपण त्या घटनेकडे कसे बघतो यावर ते अवलंबून असते. ग्लास अर्धा भरलेला आणि अर्धा रिकामा असतो, तेव्हा आपण भरलेला की रिकामा हे आपणच ठरवायचं. कोणत्याही समस्येकडे आपण पॉझिटिव्हली बघत गेलो तर ती समस्या नसून पुढे यशस्वी करण्यासाठी किंवा पुढे जाण्याच्या मार्गातील ती एक पायरी आहे असे वाटेल. निगेटिव्ह थिंकिंगला आपल्या कार्यामध्ये आणल्यामुळे व्यर्थ आणि निगेटिव्ह चिंतनाची सवय लागून घेतो. आपण त्याच विचारांना पकडून ठेवतो आणि परत मनामध्ये त्याचा पुनरुच्चार करीत असतो. हेच विचार छोट्या छोट्या गोष्टीला मग मोठ्या मोठ्या समस्येचे रूप देतात. रुईच्या समस्ये एवढी म्हणजे सरकी एवढी मोठी ती आपल्याला समस्या वाटू लागते. आपण स्वतः आपल्या मनाला नकारात्मक बनवितो. याचाच परिणाम शरीरावर पडत जातो. शरीर आजारी पडत जाते. मग हेच आपण उलटे का करू नये? पॉझिटिव्ह थिंकिंग करून पहाडा एवढी मोठी समस्या असली तरी रुई एवढी त्याला छोटीशी करावी. म्हणजेच याचा शरीरावर परिणाम न होता शरीर निरोगी ठेवावे. मन निरोगी तर शरीर निरोगी. तेव्हा मनाला निरोगी राहण्यासाठी सकारात्मक विचारांचे भोजन द्यावे. भूतकाळातील सर्व घटना स्मृती विसरून आणि भविष्यकाळातील पण विचार सगळं विसरून वर्तमानात जगावे. बाह्य प्रभाव जसे परिस्थिती, वातावरण आणि संबंध हे स्मृती जागृत करतात, तसेच विचार मनामध्ये उत्पन्न होतात. आपल्या आतच चांगले आणि वाईट विचार निर्माण करण्याची योग्यता आहे. आपण आपल्या संकल्पाचे निर्माते आहोत. हे आपले मन आहे. संकल्पही आमचेच आहेत. आपण त्यांना जसे पाहिजे तशी दिशा देऊ शकतो. आपल्या मनामध्ये दिवसाला साधारण 30,000 पर्यंत विचार उत्पन्न होऊ शकतात. त्यातील जास्तीत जास्त विचार व्यर्थ आणि निगेटिव्ह असतात आणि निगेटिव्ह विचारांची गती खूप फास्ट असते. हेच जर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करतो तेव्हा विचाराची गती मंदावते. स्पष्ट निर्णय घेण्यासाठी वेळ मिळतो आणि मनाला विश्रांती मिळते. यामुळे मनाला शांती आणि स्थिरता मिळते. ही शांतता तणावपूर्ण परिस्थितीला आणि टेन्शनला सामोरे जाण्यासाठी मदत करते. चला मित्रांनो, वेळ झालेली आहे एक छोट्याशा ब्रेकची. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा एक छानसं गाणं. तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज
तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी, आवाज तुमचा आमचा. मी डॉक्टर मनीषा. तर आता आपण बघूया संकल्पाचे परिणाम किंवा संकल्पाचा प्रभाव हा काय असतो. तर नंबर 1 म्हणजे आपले संकल्प, भावना आपल्या सर्वच व्यवहारासाठी जबाबदार असतात. संकल्पामध्ये मोठी शक्ती असते. आपण ज्या विचारांना निवडतो त्यानुसारच आपण आपल्या भावना व अनुभव निर्माण करतो. नंबर 2 आपल्यामध्ये आपल्या विचारांना पॉझिटिव्हली निर्देश करण्याची योग्यता असते. नंबर 3 एकाच प्रकारच्या विचारांना पुन्हा पुन्हा मनात आणण्याने ते विश्वास आणि दृष्टिकोन बनवितात. नंबर 4 विचार बीजाप्रमाणे असतात. जे आपण आपल्या मनामध्ये पेरत असतो तसेच ते उगवते. जेव्हा आपण कोणत्याही विचाराला मनामध्ये जितका अधिक वेळ ठेवतो तितका तो विचार अधिक शक्ती प्राप्त करतो आणि आपल्याला तशीच ऊर्जा आणि शक्ती देण्यामध्ये शक्तिशाली बनतो. नंबर 5 आक्रमकता, चिंता, दोष, ईर्ष्या इत्यादी विचार नकारात्मक असतात. ते आपली शक्ती म्हणजेच मनाची ताकद, आत्म्याची ताकद कमी करतात आणि त्यामुळे आपण थकतो, म्हणजेच आपण शक्तिहीन असल्याचा अनुभव करतो. नंबर 6 जसा आपण विश्वास करतो तोच विश्वास आपल्या विचारधारणेसाठी कारणीभूत असतो. नंबर 7 अशा प्रकारे जर आपण दुसरे लोक, परिस्थिती और वातावरण नियंत्रित करू शकत नाही, मात्र आपण आपल्या आत काय निर्माण होत आहे त्याला नियंत्रण करू शकतो. आपले विचार शेवटपर्यंत दुसरे लोक आणि त्यांच्या कार्याला प्रभावित करत असतात. नंबर 8 आपली वास्तविक खरी प्रवृत्ती सकारात्मकच असते. चुकीच्या विचारांचा परिणाम हा नकारात्मकता असतो. जर आपण इच्छा ठेवली तर याला बदलू शकतो. नंबर 9 स्वतःला बघण्याच्या सवयीचा विकास करावा. जे आपणच आपल्याला सांगत असतो त्याला ऐकावे. मौन, शांती, प्रेम, प्रसन्नता इत्यादीचे विचार सकारात्मक असतात. ते आपल्या व्यक्तिमत्वाला श्रेष्ठ म्हणजेच रचनात्मक दिशाकडे घेऊन जातात. नंबर 10 रूढीवादी विचार बदलण्याच्या पद्धतीला वेळ लागतो. स्वाभाविक आपल्याला धीर धरला पाहिजे आणि आपल्यामध्ये उतावीळपणा और उदासी येता कामा नये. जरी विचारांमध्ये लगेचच सकारात्मक परिवर्तन दिसले नाही तरीही. तर मित्रांनो, आता बघूया की आपण विचारधारा कशी बदलणे म्हणजे विचारधारा आपण कशी बदलावी. जेव्हा आपल्याला नकारात्मक विचारधारा म्हणजेच बैचेनी, निराशा, क्रोध, दुःखी, उदासी व्यवहाराचे लक्षण दिसतात आणि जर त्यावेळेला आपल्याला एवढेच समजले की आपले चक्र चुकीच्या दिशेने चाललेले आहे, तर आपण त्याला थांबवून ठीक करू शकतो. उदाहरणार्थ, गाडी चालवताना जर आपण चुकीच्या दिशेने जातो आहे असे दिसते, तेव्हा आपण थांबतो आणि परत योग्य त्या दिशेकडे जातो. याच प्रकारे विचारक्रम बदलण्यासाठी आपण काही मुद्दे बघूयात. थांबा आणि कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर आपल्या विचारचक्राला ध्यानपूर्वक बघा की ज्यामध्ये असे कोणते संकल्प आहेत जे केवळ आपल्या भावना आणि व्यवहाराला कारण बनलेले आहेत. नंबर 2 जे काही पाहतो त्याला टीका न करता त्याचा स्वीकार करा. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. व्यर्थ आणि निगेटिव्ह विचार टाळा. नंबर 3 संकल्पचक्र बदलण्याचा निर्णय घ्या. हे निर्णय आपल्या मनाच्या शक्तीला पुन्हा मिळवून देतात. यावरून समजू शकतो की आपण आपल्या विचारांची निर्मिती करतो आणि आपल्यामध्येच ही योग्यता आहे की आपण संकल्पचक्र बदलू शकतो आणि वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. नंबर 4 मनाच्या ठिकाणी सकारात्मक संकल्पचक्राची स्थापना करा. निगेटिव्हच्या ठिकाणी ते पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करा. आता बघूया की आपण सकारात्मक दृष्टिकोन बनविण्याची इच्छा यातून काय फायदा होईल. नंबर 1 आपल्याबद्दल, दुसऱ्याबद्दल आणि परिस्थितीबाबत
पॉझिटिव्ह विचार करा, बोला, अनुभव करा. आपल्या योग्यतेवर विश्वास ठेवा. आनंदी किंवा दुःखी राहणे हा स्वतःचाच निर्णय असतो. नंबर 2, सदैव स्वतःला बघा आणि आपल्याला जसे जीवन जगायचे आहे त्याकडे पहा. जे आपण इच्छितो त्याचे चिंतन करा आणि नंतर ते मिळविण्यासाठी पुढे चला. नंबर 3, उद्दिष्ट ठरवा. परंतु लक्षात ठेवा की आम्हाला उद्दिष्टासाठी ठरवायचे नाही की ते आपल्याला काय देतात, परंतु यासाठी ठरवावे की ते आमच्यासाठी काय आहेत. जे आपल्याला मिळवायचे आहे त्यापेक्षा अधिक अहिंपी गोष्ट अशी आहे की आपण काय बनत आहोत. नंबर 4, स्वतःला मर्यादेमध्ये बांधू नका. सर्वात मोठी मर्यादा या विचारामध्ये आहे की आम्ही काही करू शकत नाही. नंबर 5, आपल्या मन आणि बुद्धीला नियमामध्ये ठेवा. आपण स्वतःला नियंत्रित करू शकतो. आपण हे ठरवू शकतो की आपल्याला काय विचार करायचा आहे. आपल्याला हे निश्चय करता आले पाहिजे की आपल्याला परत काय मिळणार आहे. हे ज्ञान बुद्धीसाठी आवश्यक पोषण आहे. नंबर 6, प्रसंग किंवा समस्या याकडे एक शिकण्याची संधी या रूपात पहा. नंबर 7, स्वतःशी चांगला व्यवहार करा. स्वतःला गरजेनुसार वेळ द्या. तुमचे छंद, आवड हे जोपासा. त्याला उद्दिष्ट बनवू नका. नंबर 8, आपल्या आजूबाजूच्या चांगल्या लोकांमध्ये राहा, जे आपल्याला बदलण्यासाठी मदत करू शकतील. नंबर 9, धन्यवाद देण्याचा दृष्टिकोन ठेवा. नंबर 10, वर्तमान क्षण किती मौल्यवान आहे हे ओळखा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद जगा. प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय करा, मग तो सुखाचा असो का दुःखाचा. तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे एक छोट्याशा ब्रेकची. तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जटाजूट माथ्यावरी चंद्रकला श्रीधरी. जटाजूट माथ्यावरी जटाजूट माथ्यावरी चंद्रकला श्रीधरी. सर्पमाळ रुळे उरी, सर्पमाळ रुळे उरी. चिताभस्म सर्वांगास, चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश.
शैलसुता संगे गंगा, शैलसुता संगे गंगा मस्तकी वाहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे आहोत याला अधिक महत्त्व आहे. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकनंतर तुमचे पुन्हा खूप खूप स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मी डॉक्टर मनीषा. तर मित्रांनो, आता आपण बघूया संकल्पाचे प्रकार. हे संकल्प 8 प्रकारचे आहेत. 1 नंबरचा विषारी विचार म्हणजे पॉयझनस थिंकिंग. या विचारांचा संबंध क्रोध, ईर्षा, घृणा, बदला, भय इत्यादी बरोबर असतो, ज्यामुळे रक्तामध्ये विषारी रसायनांचा संचार जास्त प्रमाणात वाढतो. हे सर्वात अधिक धोकादायक पद्धतीने विचार असतात. नंबर 2, नकारात्मक विचार किंवा निगेटिव्ह थिंकिंग. नकारात्मक विचारांचा संबंध निरनिराळ्या घटना कोणी मनुष्याच्या मार्फत केल्या गेलेल्या नुकसानींना बघून निर्माण होतात. असे विचार काही प्रमाणात विषारी रसायनांची रक्तात वृद्धी करतात. अशा विचार अशा वेळेला येतात तेव्हा आपली शक्ती, मन, आत्म्याची एकदमच कमी झालेली असते. अशावेळी हे निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये प्रवेश करतात. हे मुळातच निरर्थकाने विनाशकारी असतात. निर्माण झालेल्या परिस्थितीशी सोडवणूक करू शकत नाहीत. हे आपल्या प्रकृतीचे सूचक नसतात. परंतु म्हणजे हे खऱ्या प्रकृतीचे सूचक नाही आहेत निगेटिव्ह विचार. परंतु सकारात्मक विचारांच्या अभावामध्ये रिकामेपण भरण्यासाठी हे मनामध्ये प्रवेश करतात. नंबर 3, व्यर्थ विचार ॲज लाईक अ डस्टबिन विचार, म्हणजे ते डस्टबिनमध्ये फेकून टाकण्याचे विचार. व्यर्थ विचार असे असतात ज्यांचा कोणत्याही आवश्यक आणि उत्साह कार्याशी संबंधच नसतो. असे विचार विषारी म्हणजे रसायन जरी नसले किंवा ते विषारी रसायन सोडत जरी नसले तरीही आमच्या वेळेची किंवा शक्तीची ते नासाडी करतात. हे असे विचार आहेत ज्यामुळे कोणत्याही प्रकारची प्राप्ती होत नाही. हे खरे तर भूतकाळातील तेच ते विचार असतात आणि भविष्यात होणाऱ्या घटना किंवा संवाद याची कल्पना असते. ते अवास्तविक असतात कारण ते आपल्याला वर्तमानापासून खूप दूर घेऊन जातात. ते आपल्या शक्तीला अशा प्रकारे कमी करतात जसे उभ्या राहिलेल्या गाडीचे दिवे जळत आहेत. जेव्हा आपले मन व्यर्थ विचार करून थकते तेव्हा मनामध्ये नकारात्मक विचार निर्माण करतात. नंबर 4, आवश्यक विचार. हे विचार आवश्यक क्रिया किंवा दिनचर्या याच्याशी संबंधित असतात. या विचारांना आपण पूर्णपणे टाळू शकत नाही. तरीही आपण ह्या क्रियांच्या बाबतीत विचार करतो तेव्हा शक्तीची बचत होऊ शकते. हे आपल्या दैनिक जीवनामध्ये रोजच्या कार्याच्या संबंधित व्यावहारिक विचार असतात. उदाहरणार्थ, आपण आज कोणते कपडे घालणार, आपल्याला बाजारातून जाऊन कोणती वस्तू खरेदी करायची आहे, असे. आपल्याला कर्म करण्यासाठी आणि वार्तालाप करण्यासाठी विचारांची आवश्यकता असते. तेव्हा आपण कोणत्याही गोष्टीबाबत खूप विचार करतो तेव्हा आवश्यक विचार हे व्यर्थ विचार बनतात. म्हणून कोणतं पण जे आहे अति तेथे मातीच असते.
नंबर 5, सकारात्मक विचार. सकारात्मक विचार हे सफलता, यश, आरोग्य, आत्मसन्मान आणि प्रत्येक घटनेच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभाशी संबंधित असतात. हे विचार आहेत जे उपयोगी असतात आणि आपल्याला स्वतःबरोबर दुसऱ्याबरोबरही सुखाचा अनुभव करतात. हे सकारात्मक भावना आणि गुणांशी जोडलेले असतात. ते शांती, उमंग, रचनात्मक संतोष इत्यादी उत्पन्न करतात. यांचा आपल्या जीवनावर अधिक शक्तिशाली प्रभाव पडतो आणि दुसऱ्याच्या जीवनावरही पडतो. यामुळे आपण एक नव्या आणि सार्थक दिशेकडे जात असतो. जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपण खऱ्या स्वरूपामध्ये असतो. कार्यकारी विचार आणि सकारात्मक विचार अशा रीतीने एकत्रित येऊन कार्य करतात. जसे गाडीला चालविण्यासाठी शुद्ध इंधन आणि पूर्ण बॅटरी काम करते. व्यर्थ विचार टाकीत घाण जशी जमा होते तसे असतात. कारणाशिवाय दिव्यांना जळत ठेवतात आणि शक्तीला कमी करतात, ज्यामुळे गाडी जास्त दूर सोडते आणि इंजिन चालू होत नाही. ही नकारात्मकता आहे. गाडीला परत चालू करण्यासाठी आपल्याला फिल्टरला साफ केले पाहिजे आणि बॅटरीलाही रिचार्ज केले पाहिजे. अशा प्रकारे मनातील व्यर्थ विचारापासून साफ करणे आणि स्वतःमध्ये सकारात्मक विचारांना सशक्त करणे जरुरी आहे. नंबर 6, योग्य आणि उचित विचार. या विचारामार्फत आपण प्रसंगांना खऱ्या स्वरूपात बघू शकतो. वस्तू आणि परिस्थिती ज्या स्वरूपात आपल्यासमोर येते त्याच स्वरूपात आपण त्याला पाहतो. नंबर 7 आहे उत्कृष्ट विचार. हे विचार मनुष्याच्या या धर्तीवरील जीवनाच्या अंतिम ध्येय आणि कार्याशी संबंधित असतात, ज्यामुळे ते सर्वांकडून सन्मान प्राप्त करतात. हे विचार आध्यात्मिक, योग, परमात्मा इत्यादीशी संबंधित असतात. हे रक्तातील विषारी रसायनांना कमी करतात आणि आरोग्यदायी रसायनांना वाढवितात. म्हणूनच मित्रांनो, आध्यात्मिक असणं हे अंधश्रद्धा किंवा जुनाट पुरातन विचाराचे नसून अध्यात्म हे एक फार वेगळं आहे. पुढचा आपण टॉपिक अध्यात्मावर घेऊयात. नंबर 8, तटस्थ विचार. हे विचार पसंत आणि नापसंत, आसक्ती आणि घृणा, स्मृती आणि निंदा, विजय आणि पराजय यांच्या पलीकडचे असतात. असे विचार असतील तर मनुष्याची स्थिती प्रत्येक परिस्थितीकडे एकसमान असते. हे विचार आपल्या मनोवैज्ञानिक शक्तीची बचत करून आपल्याला सुरक्षित ठेवतात आणि निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्यास उल्हासित करतात. म्हणजेच हे एक योगी व्यक्तीचे विचार असतात. म्हणूनच अध्यात्मात जाऊन मेडिटेशन करून आपण अध्यात्माचा चांगल्या पद्धतीने आनंद घेऊन या स्टेजला येऊ शकतो. तर मित्रांनो, वेळ झालेली आहे. इथे आपण थांबूयात. पुन्हा भेटूया नवीन टॉपिक घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. धन्यवाद.